पुन्हा एकदा आपणा सर्वांचं ज्ञानदीप अकॅडमीमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय ही शब्दाच्या जातीमधले 3 शेवटचे महत्त्वाचे घटक आपण या ठिकाणी पाहूया. तर शब्दयोगी अव्यय हा एक शब्दाची जात आहे, लक्षात ठेवा. आणि शब्दयोगी अव्ययामध्ये तुम्हाला साधारणतः प्रश्न परीक्षेला शब्दाची जात ओळखा असाच प्रश्न विचारला जाऊ शकतो. शब्दयोगी अव्यय आपल्यासाठी फार म्हणजे याच्यावरती नेहमीच प्रश्न असतो असं नाही. कधी कधी प्रश्न असतो, कधी कधी प्रश्न असतो, लक्षात ठेवा. त्या अनुषंगाने आपण शब्दयोगी अव्यय शिकूया. पहिली गोष्ट ही कोण आहे बघा, हे कोण आहे? अव्यय म्हणजेच काय? अविकारी आहे, याच्यामध्ये काय होत नाही, बदल होत नाही. दुसरी गोष्ट, 2 शब्द आहेत. एक शब्द आहे शब्द आणि दुसरा शब्द आहे योग. योग या शब्दाचा अर्थ असतो जोडणे, लक्षात ठेवा. काय अर्थ असतो? जोडणे. म्हणजे हे कुणाला जोडण्याचं काम करतात किंवा कुणाला जोडून येतात, तर शब्दांना जोडून येतात, लक्षात ठेवा. मग शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? जे शब्द सामान्यतः नामांना किंवा नामांचं कार्य करणाऱ्या शब्दांना जोडून येतात व वाक्यातील त्या शब्दांचा संबंध दाखवतात, अशा शब्दांना शब्दयोगी अव्यय म्हणतात. म्हणजे एकच नियम महत्त्वाचा लक्षात ठेवा मित्रांनो इथं, की शब्दयोगी अव्यय वाक्यात कुठं कधी कशीही जरी वापरली तरी ती नेहमी शब्दाला जोडूनच येतात. मग नेमकं शब्दयोगी अव्यय आणि क्रियाविशेषण अव्यय जे आपण पाठीमागच्या चॅप्टरमध्ये शिकलो, मग शब्दयोगी अव्यय आणि क्रियाविशेषण अव्ययामध्ये फरक काय? तर शब्दयोगी अव्यय आणि क्रियाविशेषण अव्ययामध्ये फरक हाच आहे की शब्दयोगी अव्यय नेहमी शब्दाला जोडूनच येतं आणि क्रियाविशेषण अव्यय शब्दाला जोडून येत नाही. हा दोन्ही मधला बेसिक फरक आहे. कसं बघा, मग शब्दयोगी अव्यय म्हणजे काय सांगितलं तुम्हाला? जी अव्यय सामान्यतः नामांना किंवा नामांचं कार्य करणाऱ्या शब्दांना जोडून येतात आणि वाक्यातील इतर शब्दांचा काय सांगतात? संबंध सांगतात. मग शब्दयोगी अव्ययामध्ये लिंग वचनानुसार बदल होईल का? नाही, कारण का नावातच यांच्या काय आहे? अव्यय, लक्षात ठेवा. तुम्हाला बऱ्याच वेळा एक गोष्ट जाणवेल की शब्दयोगी अव्ययाचे आणि क्रियाविशेषण अव्ययाचे शब्द सारखेच आहेत. बघा, वर हा शब्द आहे तो शब्दयोगी अव्यय म्हणून सुद्धा वापरता येतो आणि क्रियाविशेषण अव्यय म्हणून सुद्धा वापरतो, लक्षात ठेवा. समोर हा शब्द आहे तो शब्दयोगी अव्यय म्हणूनही वापरता येतो आणि क्रियाविशेषण अव्यय म्हणून वापरता येतो. मग नेमकं दोन्हीतला शब्दयोगी अव्यय कधी आणि उभयान्वयी शब्दयोगी अव्यय कधी आणि केवल प्रयोगी अव्यय कधी, हे तुम्हाला वाक्यात वापरल्याशिवाय कळत नाही. मी पुन्हा सांगतो, इथे एकच गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा की शब्दयोगी अव्यय नेहमी शब्दाला जोडूनच येतात, लक्षात ठेवा. बघा, शब्दयोगी अव्यय नेहमी शब्दाला जोडून येतात, लक्षात ठेवा. तर क्रियाविशेषण अव्यय शब्दाला जोडून कधी येत नाही. कसं बघा, आता फरक सांगतो मला मी. रमेशने वर पाहिले, रमेशने वर पाहिले आणि दुसरं वाक्य म्हणतो मी, रमेशने किंवा रमेश झाडावर बसला. आता बघा कसं, इथं लक्ष द्या. आता बघा इथंही पोरांनो वर आलंय, इथंही वर आलंय, पण इथं पहिल्या वाक्यात जे आलेलं वर आहे ते कोणत्याही शब्दाला जोडून आलेलं नाही, लक्षात ठेवा. नाही आलं. रमेशने कोठे पाहिले? वर पाहिले. स्थळ आहे, हे स्थळवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. पण रमेश झाडावर बसला, इथं वर आलं पण झाड या नामाला झाड या शब्दाला जोडणार, लक्षात ठेवा. म्हणजेच पहिल्या वाक्यात आलेलं वर मित्रांनो क्रियाविशेषण अव्यय असणार आहे. बघा, आम्ही फरक सांगतोय. क्रियाविशेषण अव्यय आणि शब्दयोगी अव्ययामध्ये फरक काय आहे? तर क्रियाविशेषण अव्यय नेहमी स्वतंत्र येतं. म्हणजेच काय? क्रियाविशेषण अव्यय शब्दाला जोडून येत नाही आणि शब्दयोगी अव्यय कधीच स्वतंत्र येत नाही. शब्दयोगी अव्यय नेहमी शब्दाला जोडून येतं, लक्षात ठेवा. म्हणजे इथं बघा, वर शब्दाला जोडून आला म्हणजे ते कोण झाला? शब्दयोगी अव्यय झाला, लक्षात ठेवा. संपला. एवढाच फरक लक्षात ठेवा. शब्दयोगी अव्यय जर एखादा शब्द किंवा एखादा अव्यय शब्दाला जोडून आला तर तो शब्दयोगी अव्ययच असतो, लक्षात ठेवा. का? तर शब्दयोगी अव्यय नेहमी शब्दाला जोडूनच येतो, स्वतंत्र कधी येत नाही, लक्षात ठेवा. ओके, बघा आता मग कोणकोणते शब्द आहेत असे शब्दयोगी अव्ययाचे? बघा, घरासमोर म्हटलं मी, घरासमोर. बघा, समोर लागलाय शब्दयोगी अव्यय, हे शब्दाला जोडून कधी येत नाही, लक्षात ठेवा. हा महत्वाचा फरक आहे दोन्हीतला, बरोबर. असे किती आणि एकदम सोपा असतं, लक्षात ठेवा. मग कोणकोणते शब्द आहेत शब्दयोगी अव्ययाचे? समोर, मागे, खाली, पुढे, जवळ, बरोबर.
बघा, आणि हे सगळे शब्द कोणाचे आहेत? क्रियाविशेषण अव्ययाचे आहेत. म्हणजेच काय, शब्दयोगी अव्यय स्वतंत्र असे शब्द नाहीत, लक्षात ठेवा. अतिशय महत्त्वाचं वाक्य सांगतो मी तुम्हाला. काय, शब्दयोगी अव्यय स्वतंत्र असे शब्द नाही आहेत. जसे आपण केवळ क्रियाविशेषण अव्यय शब्द स्वतंत्र आहेत. म्हणजे थोडक्यात जे शब्द क्रियाविशेषण अव्ययाचे आहेत तेच क्रियाविशेषण अव्ययाचे शब्द, वाक्य लक्षात ठेवा, क्रियाविशेषण अव्ययाचे शब्द जर शब्दाला जुळून आलं तर ते शब्दयोगी अव्यय होत असतात. जसं क्रियाविशेषण अव्ययाचे शब्द स्वतंत्र आहेत, पुढे उभयान्वयी अव्ययाचे शब्द स्वतंत्र शिकायचे आहेत, केवळ प्रयोगी अव्ययाचे शब्द स्वतंत्र आहेत, तसं शब्दयोगी अव्यय ही जरी स्वतंत्र शब्दाची जात असली तरी त्याचे जे अव्यय आहेत, त्याचे जे शब्द आहेत ते स्वतंत्र नाही आहेत, ते शब्दांच्या इतर जातीमधून घेतलेत, लक्षात ठेवा. फक्त फरक एवढाच आहे की ते डायरेक्ट कुठे येतात? शब्दाला जोडून येतात. आणि म्हणून मी पुन्हा सांगतोय, शब्दयोगी अव्यय स्वतंत्र असे शब्द नाही आहेत, तर बहुतांश क्रियाविशेषण अव्ययाचे शब्द हे काय असतात? शब्दयोगी अव्यय म्हणून येतात. बघा, मी आता सांगितलं समोर, वर, खाली, मागे, पुढे, जवळ, बरोबर. हे शब्द काय आहेत? मूळचे क्रियाविशेषण अव्यय आहेत, पण हे जर शब्दाला जोडून आले तर लेकरांनो हे कोण होतात? शब्दयोगी अव्यय होतात. संपला. म्हणून मी काय सांगतोय, जे शब्द सामान्यतः नामांना किंवा नामांचं कार्य करणाऱ्या शब्दांना जोडून येतात आणि वाक्यातील शब्दांचा काय सांगतात? संबंध सांगतात, लक्षात ठेवा. त्याला म्हणायचं शब्दयोगी अव्यय. म्हणजे शब्दयोगी अव्यय अशी सेपरेट जर तुम्ही म्हटलं तर शब्दयोगी अव्यय शब्दाची जात आहे का? तर आहे. शब्दयोगी अव्यय शब्दाची स्वतंत्र जात 100% आहे, पण शब्दयोगी अव्यय स्वतंत्र असे शब्द नाही आहेत. ते कोण आहेत? मूळचे क्रियाविशेषण अव्यय, लक्षात ठेवा. म्हणजे क्रियाविशेषण अव्ययाचे शब्द हे शब्दयोगी अव्ययाचे काम करतात, पण फरक एवढा आहे की जेव्हा क्रियाविशेषण अव्ययाचे शब्द शब्दयोगी अव्यय म्हणून काम करतात तेव्हा ते शब्दाला जोडून येतात. संपला. तुम्हाला किती उदाहरण सांगू द्या, तुम्हाला कळलं. फक्त एकच लक्षात ठेवा, शब्दयोगी अव्ययाचे बघा, इथं व समोर आला, इथं वर आला, इथं मागे आला, लक्षात ठेवा, बरोबर. अंगणात, अंगणापुढे म्हटलं मी, अंगणापुढे, इथं पुढे आला, शब्दाला जोडून आला, शब्दयोगी अव्यय, बरोबर. विहिरी जवळ म्हटलं मी, विहिरी जवळ, बघा, विहिरी जवळ म्हटलं मी, काय जोडलंय? जवळ जोडलंय, विहिरीला जोडलं, शब्दयोगी अव्यय, बरोबर. आई सुद्धा म्हटलं मी, आई सुद्धा गावाला गेली. बाकी किती घेता येतं आपल्याला? आई सुद्धा म्हटलं, याचा अर्थ आई या शब्दाला सुद्धा जोडून आला. सुद्धा कोण आहे? शब्दयोगी अव्यय, लक्षात ठेवा. आपल्याला फक्त शब्दयोगी अव्यय म्हणजे काय आणि शब्दयोगी अव्ययाचं वाक्यातील स्थान काय, ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, बरोबर. मी पुन्हा सांगतोय, शब्दयोगी अव्यय नेहमी कसं येतं? शब्दाला जोडून येतं, लक्षात ठेवा, स्वतंत्र कधी येत नाही. महत्वाचा मुद्दा. ओके, तर आपल्याला शब्दयोगी अव्यय एवढंच महत्वाचं आहे, बाकी काही देणं नाही. शब्दयोगी अव्यय ओळखायचं कसं आहे तुम्हाला कळलं पाहिजे, लक्षात ठेवा. कारण तुम्हाला परीक्षेला सरळ सेवेला हाच प्रश्न असणार आहे की शब्दाची जात ओळखा. मग असं वाक्य देतील, घरासमोर शाळा आहे, घरासमोर खाली अंडरलाईन करतील आणि शब्दाची जात ओळखा म्हणतील. मग तुम्हाला लगेच कळलं पाहिजे इथं समोर हा शब्द, समोर हा शब्दयोगी अव्यय घर या नामाला जोडून आला आणि नामाला जोडून आला म्हणजे ते कोण झालं? शब्दयोगी अव्यय झालं, लक्षात ठेवा. ओके, येतं लक्षात. तर हे झालं शब्दयोगी अव्यय. बस, बाकी काही आकाश ना आपल्या काय देणं नाही. आपल्याला महत्वाचं शब्दयोगी अव्ययच ओळखा असा परीक्षेला प्रश्न असणार आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. ओके, चला, ही झाली शब्दाची पुढची जात. छोटीशी आहे, फार काय महत्वाचं याच्यामध्ये नाही, फार काय प्रश्न येत नाही. पुढची जात मात्र आपल्याला थोडी जास्त शिकायची, लक्षात ठेवा. ती म्हणजे उभयान्वयी अव्यय. काय शिकायचं आपल्याला? उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय आपल्याला का शिकायचं एवढं महत्वाचं? तर उभयान्वयी अव्यय जर आलं, आपल्याला संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य पुढे शिकायचंय, लक्षात ठेवा. बघा, वाक्याचे प्रकार शिकायचे आपल्याला. तर संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य काय असतं ह्याच्यावर सुद्धा मला कधी कधी प्रश्न असतो. तर ते येण्यासाठी तुम्हाला उभयान्वयी अव्यय आलं पाहिजे, लक्षात ठेवा. आता उभयान्वयी अव्ययामध्ये 4 प्रकार आहेत आपल्याला, लक्षात ठेवा. सॉरी, मुख्य 2 प्रकार आहेत, मग ते आपल्याला शिकायचे आहेत परीक्षेला. ओके, तर उभयान्वयी अव्ययाचे अगोदर उभय आणि अन्वय. उभयान्वयी अव्यय कशाला मध्ये आपण शिकूया आधी. बघा, जर 2 शब्द आहेत, पहिला आहे उभय आणि दुसरा शब्द आहे अन्वय. आता नीट लक्षात आहे की नाही, हे महत्वाचं आहे. बघा, जो टॉपिक महत्वाचा आहे त्याला थोडा जास्त वेळ लागू द्या. मी क्रियापद शिकताना बघा डिटेलमध्ये आपण क्रियापद शिकलो, थोडं विस्तृत पद्धतीने शिकलो. कर्ता आणि कर्म शिकताना तुम्हाला आठवत असेल मी भरपूर वेळ लावला. जे टॉपिक महत्वाचे आहेत ते थोडं सावकाश आपण शिकूया, लक्षात ठेवा. ओके, आता उभयान्वयी अव्यय आपला थोडा महत्वाचा, थोडा आपण सावकाश शिकूया. 8 प्रकार आपण सगळेचे सगळे प्रकार शिकूया. का?
तर तुम्हाला उभयान्वयी अव्यय हे मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य जेव्हाच आपण शिकतो तेव्हा ते शिकताना याची गरज लागते, लक्षात ठेवा. म्हणून इथं सावकाश शिकूया. ओके, चला आता मग उभयान्वयी अव्यय कशाला म्हणतात. पहिली गोष्ट, हे अव्यय आहे म्हणजेच कोण आहे, अविकारी आहे. म्हणजेच काय, याच्यामध्ये लिंग वचन पुरुष याच्यानुसार बदल होणार नाही, हे तुम्हाला माहित आहे, अविकारी आहे. दुसरी गोष्ट, मग काय शब्द आहे, उभय आणि अन्वय असे दोन शब्द आहेत. तर उभयचा अर्थ असतो, लक्षात ठेवा, दोन. उभय म्हणजे काय, दोन, आणि अन्वय म्हणजे काय, संबंध. शब्दाचा अर्थ काय, अन्वयचा संबंध. मग उभयान्वयी अव्ययाचं काम काय आहे. बघा, उभयान्वयी अव्यय ही शब्दाची जरी जात असली तर त्याचं काम काय आहे, तर त्याचं सगळ्यात महत्वाचं काम आहे दोन किंवा, वाक्य लक्षात ठेवा, दोन किंवा अधिक शब्द जोडणे. बघा, म्हणजे जोडाजोडी करण्याचं काम करते उभयान्वयी अव्यय. किंवा दुसरं काय जोडतं, तर लक्षात ठेवा, दोन किंवा अधिक वाक्य जोडणे. संपला. जे शब्द दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्द, दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्द अथवा दोन किंवा दोनपेक्षा अधिक वाक्य जोडणारा अविकारी शब्द म्हणजे उभयान्वयी अव्यय, लक्षात ठेवा. म्हणजे उभयान्वयी अव्ययाचं कामच काय, दोन किंवा दोनपेक्षा जास्त शब्द जोडायचे किंवा दोन किंवा दोनपेक्षा जास्त वाक्य जोडायचं. कसं, बघा, मी असं म्हटलं, राम आणि श्याम. काय म्हटलं मी, राम आणि श्याम, लक्षात ठेवा. बघा, इथं राम आहे, इथं श्याम आहे, जोडलाय कशानं, आणि न जोडलाय, दोन शब्द जोडले, कोण आहे ते, उभयान्वयी अव्यय, लक्षात ठेवा. बरोबर. उभयान्वयी अव्यय फक्त वाक्य जोडतं असं नाही, लक्षात ठेवा, ते दोन शब्द जोडण्यास सुद्धा काम करतं. किंवा उभयान्वयी अव्ययानं फक्त शब्द जोडता येत नाही तर वाक्य सुद्धा जोडता येतात. म्हणून व्याख्या पुन्हा एकदा सांगतो, दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्द किंवा दोन शब्द जोडतात का, नाही, अधिक सुद्धा शब्द असू शकतात. म्हणून दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्द अथवा दोन किंवा दोनपेक्षा अधिक वाक्ये जोडणारा अविकारी शब्द म्हणजे कोण आहे, उभयान्वयी अव्यय. बघा, राम आणि श्याम पाहिला आपण, दोन शब्द जोडलेत, वाक्य कसं होईल, सकाळ झाली. बघा, सकाळ झाली, सकाळ झाली व पक्षी गाऊ लागले म्हटलं बघा मी, व पक्षी गाऊ लागले. बघा, पक्षी गाऊ लागले. आता इथं व न जोडले, लक्षात ठेवा, व आले, पण व न दोन शब्द जोडलेत का, नाही, दोन वाक्य जोडलेत. सकाळ झाली एक वाक्य आहे आणि पक्षी गाऊ लागले दुसरं वाक्य आहे, जोडले व न, म्हणजे व कोण आहे, उभयान्वयी अव्यय. इथं आणि सुद्धा कोण आहे, उभयान्वयी अव्यय. म्हणजेच काय, उभयान्वयी अव्ययाला लक्षात ठेवा, दोन शब्द जोडले जातात किंवा दोन वाक्य जोडली जातात, पहिले काम लक्षात ठेवा. मग आता उभयान्वयी अव्ययाचे आपल्याला प्रकार शिकायचे मित्रांनो, हे महत्वाचं आहे, थोडं लक्षात ठेवा. बघा, उभयान्वयी अव्ययाचे दोन प्रकार आहेत, लक्षात ठेवा. एक असतं प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय, एक असतं प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय, आणि दुसरं असतं गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. आता हे प्रधानत्व काय भानगड आणि गौणत्व काय भानगड हे लय खोलात तुम्ही शिरू नका, आपल्याला थोडं महत्वाचं नाही. फक्त प्रधानत्व सूचकचे 4 प्रकार आहेत, लक्षात ठेवा, ते प्रकार तुम्ही लक्षात ठेवा. आता प्रधानत्व सूचक कशाला म्हणायचं, जी दोन वाक्य अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असतात, प्रधान असतात, एकमेकावर अवलंबून नसतात, सारख्याच दर्जाचे असतात, अशी वाक्य ज्या उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात त्याला प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हणतात. बघा, तुमच्यापैकी काही लोकांना हे लक्षात नाही यायचं, पण मी काय हिंट सांगतोय, तेवढं हिंट लक्षात ठेवा. आणि गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय काय असतं, एक प्रधान वाक्य आणि त्या प्रधान वाक्यावर अवलंबून असणारं दुसरं गौण वाक्य असतं, आणि अशी वाक्य ज्या उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात त्याला म्हणायचं गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. हे थोडक्यात सांगितलं. पण आता त्याच्या अगोदर लक्षात ठेवा, मग प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय कळण्यासाठी तुम्हाला याचे 4 प्रकार लक्षात ठेवा. एक आहे समुच्चय बोधक. बघा, समुच्चय बोधक. दुसरा आहे विकल्प बोधक, हे लक्षात ठेवा. दुसरा आहे विकल्प बोधक. तिसरा आहे न्यूनत्व बोधक. बरोबर. उभयान्वयी अव्यय थोडं आपण विस्तृत मध्ये शिकूया का, तर उभयान्वयी अव्यय शब्दाची जात महत्वाची आहे. का महत्वाचे आहे तर लक्षात घ्या. बघा, मगाशी आपण शब्दयोगी अव्यय पाहिलं, आता आपण उभयान्वयी अव्यय पाहूया. तर उभयान्वयी अव्यय
याच्यावर बरेचसे लहान मोठे घटक आहेत, लक्षात ठेवा. बरेचसे म्हणण्यापेक्षा जेव्हा आपण वाक्याचे प्रकार शिकणार आहोत तो म्हणजे संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, लक्षात ठेवा हे उभयान्वयी अव्ययावरती अवलंबून आहे. म्हणून थोडं आपण सगळे प्रकार थोडक्यात आपण त्याचे पाहूया. मग उभयान्वयी अव्यय म्हणजे काय असतं तर लक्षात ठेवा, उभयान्वयी अव्यय म्हणजे इथं दोन शब्द आहेत. पहिला शब्द आहे उभय आणि दुसरा शब्द आहे अन्वय. लक्षात ठेवा काय शब्द आहे, उभय आणि अन्वय. उभयचा अर्थ असतो दोन आणि अन्वयचा अर्थ आहे संबंध. लक्षात ठेवा. मग दोघांचा संबंध आहे म्हणजेच काय तर उभयान्वयी अव्ययाचं काय काम आहे, दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्द जोडणं. बघा काय म्हटलं मी, दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्द जोडणं अथवा दोन किंवा दोनपेक्षा अधिक वाक्य जोडणारा अविकारी शब्द म्हणजे कोण असतो, उभयान्वयी अव्यय असतो. लक्षात ठेवा. म्हणजेच उभयान्वयी अव्ययाचं काय काम आहे तर लक्षात ठेवा, दोन किंवा अधिक, बघा दोन किंवा अधिक शब्द जोडणे. दुसरं काय काम आहे बघा, दोन किंवा अधिक वाक्य जोडणे. बघा म्हणजे जोडण्याचं काम आहे. तर उभयान्वयी अव्यय काय जोडतं तर किमान दोन शब्द, दोनपेक्षा जास्तही शब्द जोडू शकतात किंवा दोनपेक्षा अधिक वाक्य. लक्षात ठेवा. म्हणून दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्द अथवा दोन किंवा दोनपेक्षा अधिक वाक्य जोडणारा अविकारी शब्द म्हणजे कोण आहे, शब्दयोगी अव्यय. लक्षात ठेवा. मग शब्दयोगी अव्यय बघा, उदाहरणार्थ दोन शब्द कसं जोडताय, सीता आणि गीता असं म्हटलं मी, सीता आणि गीता. बघा तर हे आणीनं जोडले. लक्षात ठेवा. आणीनं काय जोडले, सीता आणि गीता हे दोन काय जोडलेत, शब्द जोडलेत. म्हणजेच काय, शब्दयोगी म्हणजेच काय तर उभयान्वयी अव्यय शब्द जोडण्याचं काम करतं. पण फक्त शब्द जोडतं का, नाही तर वाक्य सुद्धा जोडतं. कसं बघा, वाक्य कसं जोडतं बघा, सकाळ झाली, मी असं म्हटलं सकाळ झाली व पक्षी गाऊ लागले असं वाक्य असतं परीक्षेला, बरोबर. आता इथं पहिली गोष्ट तुम्हाला कळलं पाहिजे वाक्यात काय कशाने जोडले, वन जोडले. लक्षात ठेवा वन. आता वन नाही तर दोन शब्द जोडलेत का, नाही तर दोन वाक्य जोडलेत मित्रांनो. कोणती वाक्य जोडलेत तर सकाळ झाली हे एक वाक्य जोडले आणि पक्षी गाऊ लागले हे दुसरं वाक्य जोडले. म्हणजेच इथं उभयान्वयी अव्ययानं दोन वाक्य जोडले. लक्षात ठेवा. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की उभयान्वयी अव्ययाचं काम काय आहे बोला, दोन किंवा दोनपेक्षा अधिक काय जोडायचे, शब्द जोडायचे किंवा दोन किंवा दोनपेक्षा अधिक काय जोडायचे, वाक्य जोडायचे. हे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा. हे झालं उभयान्वयी अव्ययाचं काम. मग दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला शिकायची की उभयान्वयी अव्ययाचे दोन महत्वाचे प्रकार आहेत. लक्षात ठेवा. ते प्रकार कसे ओळखायचे बघा. पहिला प्रकार असतो उभयान्वयी अव्ययाचा, तो म्हणजे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय. लक्षात ठेवा, प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय. आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे, लक्षात ठेवा, गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. प्रधानत्व सूचक एक आहे आणि दुसरा गौणत्व सूचक एक प्रकार आहे. लक्षात ठेवा. मग आता प्रधानत्व कशाला म्हणायचं आणि गौणत्व कशाला हे थोडक्यात सांगतो. जरी तुम्हाला त्याचा अर्थ नाही कळला लक्षात ठेवा तरी काही हिंट आहेत. नेमकं प्रधानत्व कशाला म्हणायचं आणि गौणत्व कशाला म्हणायचं मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर प्रधानत्व सूचक म्हणजे काय, जेव्हा दोन वाक्य समान दर्जाची असतील, दोन वाक्य स्वतंत्र अर्थाची असतील, म्हणजेच ती एकमेकावर अवलंबून नसतील, अशी वाक्य जेव्हा जोडली जातात ना तेव्हा ते असतं प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय. आणि गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय मध्ये लक्षात ठेवा, एक वाक्य दुसऱ्या वाक्यावर अवलंबून असतं. म्हणजेच एक प्रधान वाक्य असतं, बरोबर. जेव्हा एक वाक्य हे दुसऱ्या वाक्यावर अवलंबून असतं, एक प्रधान वाक्य असतं आणि त्या प्रधान वाक्यावरती अवलंबून असणारं दुसरं गौण वाक्य असतं, तेव्हा त्याला म्हणायचं गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. बघा हे थोडक्यात तुमच्या लक्षात लगेच येणार नाही, पण मी तुम्हाला जेव्हा फरक सांगेल किंवा प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचे मित्रांनो आपल्याला चार प्रकार पाहायचे. लक्षात ठेवा. एक आहे समुच्चय बोधक. बघा एक काय आहे, समुच्चय बोधक. दुसरा आहे विकल्प बोधक. दुसरा काय आहे, विकल्प बोधक.
तिसरा आहे न्यूनत्व बोधक, न्यूनत्व बोधक. आणि चौथा आहे परिणाम बोधक. बघा, मग याचा आणि संयुक्त वाक्याचा काय संबंध आहे लक्षात ठेवा. याचा संयुक्त वाक्याचा तो संबंध मी तुम्हाला खूप छान पद्धतीने सांगणार आहे, लक्षात ठेवा. ओके, चला तर बघा आता नेमकं कशाला म्हणायचं हे गौणतो आपण पुढे पाहावं. लक्षात ठेवा आधी प्रधानत्व सूचक जो उभयान्नवी अव्ययाचा पहिला प्रकार, लक्षात ठेवा. मग प्रधानत्व सूचक उभयान्नवी अव्यय कशाला म्हणायचं, बरोबर. तर प्रधानत्व सूचक उभयान्नवी अव्यय म्हणजे काय, दोन प्रधान वाक्य असतात. बघा, सकाळ झाली व पक्षी गाऊ लागले. तुम्ही दोन वाक्य स्वतंत्र म्हणू शकता का? म्हणू शकता ना. सकाळ झाली एक वाक्य म्हणू शकतो आणि पक्षी गाऊ लागले दुसरं वाक्य म्हणू शकतो आपण, बरोबर. संध्याकाळ झाली आणि पाखरे घरट्यात परतली आणि न जोडले. तुम्ही दोन वाक्य स्वतंत्र म्हणू शकताय. सायंकाळ झाली म्हणू शकताय, पाखरे घरट्यात म्हणू शकताय. म्हणजे ही दोन वाक्य अर्थाच्या दृष्टीनं एकमेकावर अवलंबून नाहीत. आणि जेव्हा ही दोन वाक्य अर्थाच्या दृष्टीनं एकमेकावर अवलंबून नसणारी असतात तेव्हा ती वाक्य ज्यांनी जोडलेली असतात ते असतं प्रधानत्व सूचक. नावातच काय बघा, यांच्या प्रधान आहे. ओके, मग आता प्रधानत्व सूचक उभयान्नवी अव्ययाचे लेकरांनो 4 प्रकार आहेत. मग हे प्रकार लक्षात ठेवायचे म्हणजे काय लक्षात ठेवायचं, तर ह्यांचे अव्यय लक्षात ठेवायची, ह्यांचे शब्द लक्षात ठेवायचे. मग आधी शब्द सांगतो मी सगळेच, तुम्हाला लक्षात ठेवा. आणि मग शेवटी एक सुंदर हिंट सांगतो बघा. समुच्चय बोधक असतं. समुच्चय बोधक उभयान्नवी अव्यय म्हटलं तर पहिली गोष्ट तुम्हाला हे कळलं पाहिजे, समुच्चय बोधक उभयान्नवी अव्यय कशाने जोडला असतं लक्षात ठेवा. आणि, व, शिवाय, बघा, आणखी, नी, तसेच, एवढे तरी शब्द लक्षात ठेवा. बघा, म्हणजे जर दोन वाक्य, आताच वाक्य पाहिलं आपण, सकाळ झाली व पक्षी गाऊ लागले, कशानं जोडलं, व न जोडलं, लक्षात ठेवा. व आलं आणि व न जोडलं म्हणजेच व कोण आहे, समुच्चय बोधक आहे. तुम्हाला समुच्चय बोधक कशाला म्हणायचं काय देणं घेणं माहित नसू द्या, पण तुम्हाला समुच्चय बोधक उभयान्नवी अव्यय कोणते आहेत ते माहित पाहिजे, लक्षात ठेवा. कोणत्यात मग समुच्चय बोधक लक्षात ठेवा, आणि, व, शिवाय, आणखी, नी, संपला. दुसरा आहे विकल्प बोधक. बघा, आधी सगळे शब्द सांगतो तुम्हाला मी कोणकोणते आहेत, मग याच्यावरती प्रश्न कसा येतो आणि याचा आणि संयुक्त वाक्याचा काय संबंध आहे हे देखील तुम्हाला मी सांगतो. मग गौणतोकडे आपण वळूया. आता बघा, दुसरा आहे विकल्प बोधक. आता विकल्प नावातच काय रे, विकल्प आहे, चॉईस आहे, पर्याय आहे, दोन्हीपैकी एक. दोन्हीपैकी एक आहे, लक्षात ठेवा. विकल्प म्हणजे काय असतं बघा, शब्द कोणते आहेत बघा, किंवा, बघा, हे किंवा ते असा अर्थ आहे, किंवा, अथवा, किंवा, अथवा, वा, अगर, की, लक्षात ठेवा. किंवा, अथवा, वा, अगर, की नाही तर शब्द असतात. मी सकाळी, मी किंवा मी सायंकाळी अभ्यास करतो किंवा मित्राबरोबर खेळायला जातो. कशाने जोडले, किंवा. किंवा म्हणजे विकल्प आहे, दोन्हीपैकी एक आहे, हे करतो किंवा ते करतो. मग विकल्प बोधक म्हणलं की एवढं लक्षात ठेवायचं, हे किंवा ते असतं. आणि मग विकल्प बोधकचे शब्द कोणते आहेत, किंवा, अथवा, वा, अगर, की, संपला. बघा, तिसरा प्रकार आहे लक्षात ठेवा, न्यूनत्व बोधक. मग न्यूनत्व बोधक म्हणजे कोणते शब्द असतात किंवा न्यूनत्व बोधक उभयान्नवी अव्ययामध्ये ती दोन वाक्य कोणत्या शब्दांनी जोडलेली असतात, तर लक्षात ठेवा न्यूनत्व बोधक म्हणलं की असतं पण, परी, परंतु, बाकी, किंतु, बरोबर. सर्व मुले, बघा, सर्व मुले शाळेत आली पण गौतम आला नाही. पण आहे, पण लक्षात ठेवा. न्यूनत्व बोधक म्हणजे काहीतरी उणीव आहे, काहीतरी कमतरता आहे, लक्षात ठेवा. बघा, मी हे तुम्हाला परीक्षा दृष्टिकोनातून महत्व सांगतो, लक्षात ठेवा. हे थोडं डिटेलमध्ये काय घेतोय कारण आपल्याला पुढे कामाला येणार आहे, लक्षात ठेवा. ओके. आणि चौथा प्रकार आहे प्रधानत्व सूचक उभयान्नवी अव्ययाचा, तो म्हणजे आहे परिणाम बोधक आहे, लक्षात ठेवा. मग परिणाम बोधक म्हणले शब्द कोणते असतात, म्हणून, बघा, सबब, यास्तव, यासाठी, बघा, तस्मात, 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 अतएव. आता परिणाम आहे, परिणाम, बरोबर.
शब्द काय परिणाम बोधक आहे. परिणाम. वाटेत सायकल खराब झाली म्हणून मला उशीर झाला. बघा, वाटेत सायकल खराब झाली, परिणाम काय झाला? मला उशीर झाला. बरोबर. मला ताप आला आहे म्हणून मी शाळेत जाणार नाही. परिणाम काय आहे? मला ताप आल्याचा परिणाम काय आहे? मी शाळेत जाणार नाही. याला म्हणायचं परिणाम बोधक. आता एक वाक्य महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. तुम्हाला लेकरांनो हे सगळे शब्द तुमचे पाठ पाहिजे. लक्षात ठेवा हे शब्द पाठ म्हणजे पाठ पाहिजे ना. बघा मी पुन्हा सांगतो, समुच्चय बोधक म्हणजे काय काय असतं? समुच्चय बोधक उभ्यान्य व्यवय म्हणलं की ते वाक्य कशाने जोडलं असते? आणि, व, शिवाय, आणखी, ने. विकल्प बोधक म्हणले काय असते? किंवा, अथवा, वा, अगर, की. न्यूनता बोधक म्हणले काय असते? पण, परी, परंतु, किंतु, बाकी, तरी. आणि परिणाम म्हणले काय असते? म्हणून, सबब, यास्तव, यासाठी, याकरिता, तस्मात, अतएव, की असे लय शब्द आहेत. मग आता तुम्हाला एकतर परीक्षा प्रश्न येईल, प्रधानत्व सूचक उभ्यान्य व्यवय ओळखा येऊ शकतो किंवा समुच्चय बोधक काय आहे, विकल्प बोधक काय येऊ शकतं. मग तुम्हाला समुच्चय बोधक ओळखण्यासाठी तुम्हाला ही अव्यय पाठ असली पाहिजे. विकल्प बोधकसाठी तुम्हाला ही अव्यय पाठ असली पाहिजे. न्यूनत्व बोधक म्हणलं की ही अव्यय पाठ असली पाहिजे आणि परिणाम बोधक म्हणलं की ही अव्यय पाठ असली पाहिजे. लक्षात ठेवा. बरोबर. दुसरी गोष्ट ह्या सगळ्यांनी बघा यापैकी कशानंही एवढे का आणि, व, शिवाय, आणखी, नी, किंवा, अथवा, वा, अगर, की, नाहीतर पण, परी, परंतु, किंतु, बाकी, तरी, म्हणून, सबब, यास्तव, यासाठी, याकरिता, तस्मात, अतएव. बघा असं तोंडपाठ झालं पाहिजे तुमचे. यापैकी कशानं जरी दोन वाक्य जोडली असती लक्षात ठेवा तर ते जोडणारं प्रत्येक वाक्य हे संयुक्त वाक्य असतं. म्हणजेच यापैकी कोणत्याही उभ्यान्वयी अव्ययानं जर दोन वाक्य जोडली असतील तर तयार होणाऱ्या वाक्याला संयुक्त वाक्य म्हणायचं. लक्षात ठेवा. झालं ना. मग आता तुम्हाला संयुक्त वाक्य शिकण्यासाठी पोरांनो तुम्हाला हे 4 प्रकार अगोदर आलेच पाहिजे. मग परीक्षेला वाक्य असतं, झाडाला पाणी घातले पण फुले आलीच नाहीत. वाक्याचा प्रकार ओळखा. मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, केवल वाक्य. मग तुम्हाला आधी कळलं पाहिजे झाडाला पाणी घातले पण फुले आलीच नाहीत हे वाक्य जोडले कशानं? पण न जोडले. लक्षात ठेवा. हे तुम्हाला कळलं पाहिजे कशानं जोडले. मग पण न जोडले म्हणजे पण कोण आहे? लक्षात ठेवा. पण कुठे येतं बघा? पण येतं न्यूनत्व बोधक मध्ये. आणि न्यूनत्व बोधक कुणाचा प्रकार आहे? प्रधानत्वाचा प्रकार आहे. आणि मग शेवटी असं लक्षात ठेवायचं की प्रधानत्व सूचक उभ्यान्वयी अव्ययांनी जोडलेली सगळी वाक्य ही संयुक्त वाक्य असतात. याचा अर्थ हे कसलं वाक्य आहे? संयुक्त वाक्य आहे. असंच ओळखावं लागतं. काय म्हणतो की मोडेन पण वाकणार नाही, पण आलं न्यूनत्व बोधक आहे. झालं ना संयुक्त वाक्य. मरावे परी कीर्ती रूपी उरावे, परी आलं. झालं ना संयुक्त वाक्य. म्हणजे संयुक्त वाक्य तयार होण्यासाठी वाक्य लक्षात ठेवा. संयुक्त वाक्य तयार होण्यासाठी यापैकी कोणत्या तरी प्रधानत्व सूचक उभ्यान्वयी अव्ययाचा वापर केलेलाच असतो. लक्षात ठेवा. मग मला सांगा तुम्हाला संयुक्त वाक्य येत असेल तर कोण आले पाहिजे? हे एवढे तुम्हाला लक्षात ठेवा. काय आले पाहिजे? प्रधानत्व सूचक उभ्यान्वयी अव्यय आलं पाहिजे. लक्षात ठेवा. संपलं. आणि मग आम्ही काय करतो? संयुक्त वाक्य शिकताना आम्ही प्रधानत्व सूचक उभ्यान्वयी अव्ययाचा कधीच विचार करत नाही. संयुक्त वाक्य शिकतो आम्हाला कधीच येत नाही. लक्षात ठेवा. बरोबर. मग मी म्हणून तुम्हाला पुन्हा सांगतो. लक्षात ठेवा. तुम्हाला हे आलं पाहिजे. येतं लक्षात? याला म्हणायचं प्रधानत्व सूचक उभ्यान्वयी अव्यय. आणि मी पुन्हा वाक्य सांगतोय, प्रधानत्व सूचक उभ्यान्वयी अव्ययांनी जोडलेली सगळी वाक्य ही संयुक्त वाक्य असतात. लक्षात ठेवा. बोला, हे समजलं का तुम्हाला? थोडक्यात प्रधानत्व सूचक उभ्यान्वयी अव्यय कळलं का? त्याचे 4 प्रकार कळले का? समुच्चय बोधक मी पुन्हा सांगतोय. समुच्चय बोधक म्हणलं की कशाने जोडलेलं असतं वाक्य ते? आणि, व, शिवाय, आणखी, तसेच. बघा, मी भिकाऱ्याला पैसे दिले शिवाय त्याला जेवू घातले, शिवाय आलं. झालं समुच्चय बोधक. झालं संयुक्त वाक्य. ओके. दुसरा आहे विकल्प. विकल्प म्हणजे पर्याय. किंवा, अथवा, वा, अगर, की. देह जाओ अथवा राहो. देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. लक्षात ठेवा. अथवा आलं विकल्प बोधक आहे. आणि मग देह जाओ अथवा राहो वाक्याचा प्रकार कसला? संयुक्त वाक्य. तिसरं आहे न्यूनत्व बोधक. न्यूनत्व म्हणजे काहीतरी उणीव असते, कमतरता असते. पण परी परंतु किंतु बाकी तरी. लक्षात ठेवा. बरोबर. सचिनने शतक झळकावले पण
भारताने सामना गमावला, पण आलं लक्षात ठेवा काहीतरी उणीव आहे, काहीतरी कमतरता आहे, न्यूनत्वबोधक आहे आणि हे संयुक्त वाक्य आहे, लक्षात ठेवा. आणि चौथा आहे परिणामबोधक, परिणाम आहे. म्हणून सबब यास्तव, यासाठी, याकरिता, तस्मात, अतएव. यंदा कर्तव्य आहे, बघा यंदा कर्तव्य आहे, यंदा कर्तव्य नाही, तस्मात वधू परीक्षा नाही. तस्मातचा अर्थ म्हणूनच आहे, अतएवचा अर्थ म्हणूनच आहे, लक्षात ठेवा. अर्थ काय वेगळा नाही आहे, परिणामबोधक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं पुन्हा एकदा सांगतो शेवटचं, यापैकी बघा, यापैकी म्हणजे या शब्दापैकी दोन वाक्य जोडली असतील तर, वाक्य दोन पाहिजे तर ते जोडणारं प्रत्येक वाक्य हे कोण असतं? संयुक्त वाक्य असतं. का तर संयुक्त वाक्य तयार होण्यासाठी प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा वापर करावा लागतो. आणि प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचे 4 प्रकार आहेत: समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक, परिणाम बोधक. येतं लक्षात? तर हे 4 प्रकार आहेत जे की प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचे आहेत. आणि यांनी जोडलेली सगळी वाक्य ही संयुक्त वाक्य असतात. संपला विषय. मग मी हे लिहिलेले अव्यय पाठ करायचे, पाठ. समुच्चय बोधक म्हणले की अव्यय पाठ, विकल्प बोधक म्हणले की अव्यय पाठ, न्यूनत्व बोधक म्हणले की अव्यय पाठ आणि परिणाम बोधक म्हणले की अव्यय पाठ. लक्षात ठेवा, हे तुम्हाला कळलंच पाहिजे, तुम्ही हे पाठ केलेच पाहिजे, लक्षात ठेवा. ओके, हा झाला पहिला प्रकार उभयान्वयी अव्ययाचा, तो म्हणजे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय. आणि दुसरा प्रकार पाहूया आपण, गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. आता गौणत्व सूचक म्हणजे काय, मी मग थोडक्यात सांगितले. गौणत्व सूचक मध्ये एक प्रधान वाक्य असतं आणि त्याच्यावर अवलंबून असणारं दुसरं वाक्य असतं. कसं असतं ते मी हळूहळू सांगेल. मग गौणत्व सूचक मध्ये 4 प्रकार, लक्षात ठेवा. पहिला आहे स्वरूप बोधक. बघा, किमान तुम्हाला प्रधानत्वाचे 4 प्रकार कोणते आणि गौणत्वाचे 4 प्रकार कोणते हे तर वेगळं माहित असलं पाहिजे, लक्षात ठेवा. दुसरा आहे कारणबोधक, कारणबोधक. तिसरा आहे उद्देशबोधक, आणि चौथा आहे संकेतबोधक. लक्षात ठेवा. बघा, आधी हे जे शब्द लिहून दाखवतो तुम्हाला, मग ह्याचा अर्थ सांगतो, मग उदाहरणही सांगतो, लक्षात ठेवा. संकेतबोधक. चला आता बघा, स्वरूपबोधक म्हणलं की शब्द असतात म्हणून. काय असतात? म्हणून, म्हणजे, की आणि जे असे 4 शब्द असतात. आधी मी सगळ्याचे शब्द सांगतो, लक्षात ठेवा. मग ते लक्षात कसं ठेवायचं, त्याच्यावरती प्रश्न कसा येतो ते एक सांगतो. दुसरा आहे कारणबोधक. कारणबोधक म्हणले काय असेल? कारण असेल ना, कारण की. बघा काय काय शब्द असतात, कारण की किंवा का की, लक्षात ठेवा शब्द असतात. उद्देशबोधक मध्ये काय शब्द असतात? बघा, म्हणून, सबब. बघा, उद्देशबोधकचे आणि परिणामबोधकचे शब्द सारखेच आहेत पोरांनो. काय म्हणतो मी? उद्देशबोधक आणि मगाशी शिकलो आपण परिणामबोधक शब्द सारखेच आहेत, पण दोन्हीचा अर्थ वेगळा असतो, लक्षात ठेवा. शब्द जरी सारखे असू द्या पण अर्थ मात्र वेगळा आहे. कसा आहे तेही सांगतो. म्हणून, सबब, यास्तव, यासाठी, याकरिता, बाद झाले. आणि संकेत म्हणजे अट असते, लक्षात ठेवा. अट, जर, तर, लक्षात ठेवा. जरी, तरी, म्हणजे, की, लक्षात ठेवा. संपला. हे गौणत्व मध्ये येतं, लक्षात ठेवा. आणि लेकरांनो, गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने बघा, मगाचे 4 प्रकार आपण प्रधानचे पाहिले आणि हे 4 प्रकार गौणत्व आहे. आणि यापैकी काय म्हटलं मी, यापैकी कशानेही जर 2 वाक्य जोडली असतील तर ती वाक्य मिश्र वाक्य असतात. बघा, म्हणजे संयुक्त वाक्यासाठी प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाची जशी गरज आहे, तसं मिश्र वाक्यासाठी तुम्हाला गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाची गरज लागते. म्हणजे मिश्र वाक्य जर कळायचं असेल तुम्हाला तर गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय चांगला कळला पाहिजे, बरोबर. आता उदाहरण सांगतो तुम्हाला. गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. आता पहिली गोष्ट, जोडले कशानं? की न जोडले. आता की कुठं आलं माहिती आहे का? की तिकडं विकल्पमध्ये आलतं, की विकल्पमध्ये आलतं, पण विकल्प आहे का हा? नाही ना, स्वरूप सांगितलंय. गुरुजी काय म्हणाले? पृथ्वी सूर्याभोवती फिरते. जोडलंय कशानं? की न जोडले, लक्षात ठेवा. आणि की न जोडलंय याचा अर्थ हे कोण आहे? स्वरूप बोधक आहे, हे गौणत्व आहे आणि हे मिश्र वाक्य, लक्षात ठेवा.
बरोबर. बघा, तिने नोकरीचा राजीनामा दिला कारण तिचे मालकाशी पटत नव्हते. कशानं जोडलं? कारण न जोडलं. तिने नोकरीचा राजीनामा दिला, तिचे मालकाशी पटत नव्हते. कारण न जोडलं म्हणजे कोण आहे? कारणबोधक आहे. आणि कारणबोधक आहे म्हणजेच हे कसलं वाक्य आहे? मिश्र वाक्य. लक्षात ठेवा. बघा, दिलेलं वाक्य हे संयुक्त आहे, केवळ आहे, मिश्र आहे. ओळखता येण्यासाठी तुम्हाला अगोदर ते जोडले कशानं पाहावं लागतं. लक्षात ठेवा. त्यांनी पाहावे म्हणून तिने नट्टापट्टा केला. बघा, तिने नट्टापट्टा का केला? नट्टापट्टा करण्याचा उद्देश काय आहे? त्यांनी पाहावे. परिणाम आहे का हा? बघा, म्हणून परिणाम मध्ये पण येतं आणि म्हणून उद्देश मध्ये पण येतं, पण दोन्हीचा अर्थ एकच आहे. आता म्हणून इथं पण आले समुच्चय मध्ये, सॉरी, म्हणून स्वरूप मध्ये पण आले. राम म्हणून एक राजा होऊन गेला. बघा, कांगारू म्हणून एक प्राणी आहे, सस्तन प्राणी आहे. कोबी म्हणून एक भाजी आहे. म्हणून स्वरूप सांगितले. इथं परिणाम नाही तर उद्देश नाही. आणि तुम्हाला परिणामचा अर्थ नाही कळला, उद्देश म्हणजे काय नाही कळत, उपयोग नाही ना काय. लक्षात ठेवा. ओके. मग म्हणून बघा, त्यांनी पाहावे म्हणून तिने नट्टापट्टा केला, म्हणून जोडले. तिने नट्टापट्टा करण्याचा उद्देश काय आहे? त्यांनी पाहावे म्हणजे कोण आहे? उद्देशबोधक आहे. लक्षात ठेवा. झालं ना मग मिश्र वाक्य. आणि संकेत म्हणजे काय असते? अट असते. अट. संकेतचा अर्थ काय लेकरांनो? अट. हे घडलं तर ते घडेल. म्हणजेच एक क्रिया एक वाक्य दुसऱ्या वाक्यावरती अवलंबून असतं. बघा, जर अभ्यास केला तर पास होईल. कधी पास होईल? जर अभ्यास केला तर. अट आहे. बरोबर. पाऊस भरपूर पडला म्हणजे बरे होईल. म्हणजे आलं. पाऊस पडला का? नाही. बरं झालं का? नाही. कधी होणार आहे? हे घडलं तर ते घडलं. म्हणजेच अट आहे. एक क्रिया घडली तर दुसरी क्रिया घडणार आहे. लक्षात ठेवा. त्याला म्हणायचं अट. वाटेत तहान लागली तरी बाहेरचे पाणी पिऊ नका. तरी आलं. अट आहे. हे घडलं तर ते घडलं. पंतप्रधानांनी राजीनामा दिला नसता तर निवडणूक टळली असती. हे घडलं असतं तर ते घडलं असतं. म्हणजे एक क्रिया दुसऱ्या क्रियेवर अवलंबून आहे, तेव्हा त्याला म्हणायचं संकेत बदल. लक्षात ठेवा. आणि मी पुन्हा सांगतो मित्रांनो, यापैकी कशानं जर दोन वाक्य जोडली असतील तर ती प्रत्येक वाक्य कसलं वाक्य असतं? मिश्र वाक्य असतं. म्हणून गौणत्व सूचक उभ्यान्नव्य अव्ययाने जोडलेली सगळी वाक्य ही मिश्र वाक्य असतात. लक्षात ठेवा. जसं मगाशी आपण पाहिलं की प्रधानत्व सूचक उभ्यान्नव्य अव्ययाने जोडलेली प्रत्येक वाक्य हे कोण असतं? संयुक्त वाक्य असतं. तसं गौणत्व सूचक उभ्यान्नव्य अव्ययाने जोडलेली जर दोन वाक्य असतील तर ती वाक्य ही मिश्र वाक्य असतात. झालं ना तुमचं इथं? संयुक्त वाक्यही तुम्ही शिकलात इथं आणि मिश्र वाक्यही शिकलात. मग मला सांगा, गौणत्व सूचकचे चार प्रकार कोणकोणत्या? लक्षात ठेवा. एक आहे स्वरूपबोधक, दुसरा आहे कारणबोधक, तिसरा आहे उद्देशबोधक आणि चौथा आहे संकेतबोधक. मग स्वरूपबोधक म्हणले तुम्हाला अव्यय आठवले पाहिजे. कोणते? स्वरूपबोधक म्हणले की म्हणून, म्हणजे, की, जे. कारणबोधक म्हणले की कारण, का, की, कारण की. बघा, आम्हाला हीच वस्तू हवी. का की ती स्वदेशी आहे. कारण आहे काहीतरी, ती स्वदेशी आहे. काकीनं जोडलं. लक्षात ठेवा. उद्देशबोधक म्हणलं की तुम्हाला म्हणून, सबब, यास्तव, यासाठी, याकरिता आठवलं पाहिजे. लक्षात ठेवा. बरोबर. चांगला नवरा मिळावा यासाठी ती उपवास करते. उपवास करण्याचा उद्देश काय आहे? चांगला नवरा मिळावा. पण असं काही नसतं, ती अंधश्रद्धा असते. उद्देश आहे. झालं ना उद्देशबोधक. झालं ना मिश्र वाक्य. बघा, उद्या जर परीक्षेत तुम्हाला वाक्य विचारतात वाक्य असं काय? उच्च शिक्षण घेता यावे म्हणून राघव अमेरिकेला गेला. बघा, मी वाक्यात लिहितो. काय म्हटलं मी? उच्च शिक्षण घेता यावे. उच्च शिक्षण घेता यावे यासाठी, यास्तव, म्हणून काही म्हणा. म्हणून राघव पुण्याला गेला. कुठे बी जाऊ द्या, अमेरिकेला गेला, कुठेही लावा, पुण्याला गेला. आता बघा, परीक्षा वाक्य असतात, असं वाक्य देतात आणि वाक्याचा प्रकार विचारतात. मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, केवळ वाक्य म्हणतात. मग तुम्हाला डायरेक्ट अर्थावरून कळत नाही तुम्हाला हे मिश्र आहे का संयुक्त आहे. मग तुम्हाला आधी हे बघावं लागतं पोरांनो की जोडले कशाने वाक्य, हे म्हणून जोडले. आता म्हणून परिणाम मध्ये पण असतं, पण हा परिणाम आहे का? नाही ना. आणि परिणाम तुम्हाला कळला पाहिजे ना. आणि ज्याच्या डोक्यावर परिणाम नाही झाला त्याला परिणाम कळणार ना. येतं लक्षात? परिणाम कळला पाहिजे तुम्हाला. लक्षात ठेवा. मग आता मला सांगा, राघव पुण्याला गेला, हे प्रधान वाक्य असतात. ते एवढं सांगत नाही कोणाला तुम्हाला. मग राघव पुण्याला जाण्याचा उद्देश काय आहे? लक्षात ठेवा. चांगली उच्च शिक्षण घेता यावं. बरोबर. म्हणजे हे म्हणून जे आहे ते इथं काय सांगतंय? एका वाक्याचा उद्देश सांगते ना. बघा ना, पुण्याला जाण्याचा उद्देश काय आहे? उच्च शिक्षण घेता यावे. म्हणजेच इथं हे काय लक्षात ठेवा? उद्देश सांगितलाय. म्हणजेच इथं जोडलेलं म्हणून हे कणाचं काम करतं? उद्देशबोधकचं काम करतं. लक्षात ठेवा. कुणाचं काम करतं? उद्देशबोधकचं काम करतं. आणि मग बरोबर,
उद्देशबोधक आहे. आणि मग उद्देशबोधक आहे म्हणजेच हे गौणत्व सूचक उभयान्वय अव्यय आहे. का तर उद्देशबोधक कोणाचा प्रकार आहे? गौणत्व सूचक उभयान्वय अव्ययाचा प्रकार आहे. आणि मग गौणत्व सूचक उभयान्वय अव्ययाचा प्रकार आहे म्हणजेच लेकरांनो दिलेलं हे सगळं वाक्य कसलं वाक्य असणार आहे? मिश्र वाक्य असणार आहे. असंच ओळखावं लागतं, त्याला पर्याय नाही. ओके, असंच ओळखावं लागतं. असं ओळखल्याशिवाय तुम्हाला मिश्र वाक्य ओळखता येत नाही. लक्षात ठेवा. अजून एक उदाहरण सांगतो, लक्षात ठेवा. गौरीने उत्तम भाषण केले. गौरीने उत्तम भाषण केले म्हणून, बघा पुन्हा म्हणून जोडले, मुद्दाम जोडले मी. म्हणून तिला बक्षीस मिळाले. म्हणून तिला बक्षीस मिळाले. चला मग प्रश्न असतो परीक्षेला, वाक्याचा प्रकार ओळखा. संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, केवळ वाक्य असा असतो. लक्षात ठेवा. चला बघा, जोडले कशाला? म्हणून नाही. लक्षात ठेवा. मग आता हे म्हणून कोणत्या अर्थानं आलं हे तुम्हाला कळलं पाहिजे. लक्षात ठेवा. सांगा बरं, हे म्हणून कुठला आहे? बघा, हे प्रधानत्व आहे का गौणत्व आहे? समुच्चय आहे का विकल्प आहे? न्यूनत्व आहे, परिणाम आहे, स्वरूप आहे, कारण आहे, उद्देश आहे का संकेत आहे? तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे. लक्षात ठेवा. मी बऱ्याच वेळा लक्षात ठेवा, फक्त उभयान्वय अव्यय शिकवतो. लक्षात ठेवा. बरोबर, आपली फास्ट ट्रॅक बॅच आहे. लक्षात ठेवा. तरी मी तुम्हाला काय काय गट खूप डिटेलमध्ये शिकवतो. लक्षात ठेवा. ओके, सांगा बरे म्हणून काय? सोपं आहे. बघा वाक्य नीट बघा, वाक्याचा अर्थ बघा. गौरीने उत्तम भाषण केले म्हणून तिला बक्षीस मिळाले. काय असेल म्हणून? हे तर कुठलं प्रकार कुठला असेल? 8 प्रकार पाहिले आपण. बघा, प्रधानचे 4 प्रकार पाहिले आणि गौणत्वाचे 4 प्रकार पाहिले. लक्षात ठेवा. नाही, नीट बघा, कुठला प्रकार असेल? लक्षात ठेवा. समुच्चय बोधक असेल, न्यूनत्व बोधक, विकल्प बोधक असेल, न्यूनत्व बोधक असेल का, परिणाम बोधक असेल का, स्वरूप बोधक असेल का, उद्देश बोधक असेल का, कारण बोधक असेल का, संकेत बोधक असेल. लक्षात ठेवा. अर्थ नीट बघा. गौरीने भाषण केले म्हणून तिला बक्षीस मिळाले. काही जणांनी उत्तर बरोबर दिलेत, काही जणांनी उत्तर चुकी दिलेत. लक्षात ठेवा. नाही, काही जणांनी उत्तर 1-2 उत्तर बरोबर आलेत, बाकीच्यांनी चुकी दिलेत उत्तर. लक्षात घ्या, नीट लक्षात ठेवा. यस दिलेत काही जणांनी, काही जणांना समजले याचा अर्थ. बघा रे पोरांनो, गौरीने उत्तम भाषण केले, परिणाम काय? परिणाम तिला बक्षीस मिळाले. लक्षात ठेवा. हे परिणाम आहे म्हणून इथलं. लक्षात ठेवा. कारण नाहीये, मनानं काही जोड नका. उद्देश तर नाहीच नाहीये. परिणाम आहे, परिणाम. करेक्ट. काही लोकांनी दिलेत उत्तर बरोबर. परिणाम आहे. लक्षात ठेवा, परिणाम. मग आता हे परिणाम बोधक आहे, हे कळलं. तुम्ही घरी अभ्यास करा. ओके, हा परिणाम बोधक आहे म्हणजेच परिणाम बोधक हा कुणाचा प्रकार आहे? लक्षात ठेवा. परिणाम बोधक हा कुणाचा आहे? तर तो प्रधानत्व सूचकचा प्रकार आहे. आणि प्रधानत्वाचा प्रकार आहे म्हणजेच दिलेलं वाक्य हे संयुक्त वाक्य. लक्षात ठेवा. म्हणून गौरीने उत्तम भाषण केले म्हणून तिला बक्षीस मिळाले हे वाक्य कसलं असणार आहे? संयुक्त वाक्य असणार आहे. लक्षात ठेवा. मी पुन्हा तुम्हाला मिश्रण संयुक्त शिकवणार नाही. लक्षात ठेवा. इथे त्यामुळे सांगतो तुम्हाला डिटेलमध्ये. पुन्हा काय मला वेळ नाही, डबल शिकवणार नाही. लक्षात ठेवा. मी फक्त केवळ वाक्य काय असते तुम्हाला सांगणार आहे पुढं. बरोबर ना? काही गरज नाही का? तर संयुक्त आणि मिश्र आपलं इथंच क्लिअर होतं. लक्षात ठेवा. मग मला सांगा, आता तुम्हाला संयुक्त वाक्य ओळखायचं असेल तर आधी काय ओळखता आलं पाहिजे? प्रधानत्व सूचक उभयान्वय अव्यय ओळखता आला पाहिजे. का? तर प्रधानत्व सूचक उभयान्वय अव्यय ओळखता आल्याशिवाय तुम्हाला संयुक्त वाक्य ओळखता येत नाही. तर आम्ही सांगेल तुम्हाला कसं ओळखायचं. तर अशा प्रकारे आपण हे उभयान्वय अव्यय आपण थांबू यायचं. भरपूर झाली माहिती. लक्षात. इकडे बघा, इकडे बघा, एवढं लक्षात ठेवायचं आहे. हे 2 मात्र गोष्टी विसरायच्या आहेत. हे प्रधानत्वाचे 4 प्रकार, त्यांचे अव्यय कोणते ते पाठ ठेवायचे, त्याला पर्याय नाही. बरोबर. गौणत्वाचे 4 प्रकार, कोणते अव्यय, 2 पाठ ठेवायचे. लक्षात ठेवा. मी पुण्याला सांगतो तुम्हाला 2 अगदी एका मिनिटात मी तुम्हाला आटीचाटी प्रकार सांगतो आणि आटीचाटी प्रकाराचे अव्यय पण सांगतो. माझे 2 पाठ आहेत, तुमचे 2 पाठ असले पाहिजे. लक्षात ठेवा. ओके, पुण्याला सांगतोय. उभयान्वय अव्ययाचे 2 प्रकार आहेत मित्रांनो. पहिला आहे प्रधानत्व सूचक उभयान्वय अव्यय, दुसरा आहे गौणत्व सूचक उभयान्वय अव्यय. प्रधानत्व सूचकचे 4 प्रकार आहेत: समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक, परिणाम बोधक. समुच्चय बोधक म्हणले की आणि, व, शिवाय, आणखी, नी असे शब्द असतात. विकल्प बोधक म्हणले की किंवा, अथवा, वा, अगर, की, नाहीतर. न्यूनत्व बोधक म्हणले शब्द असतात पण, परी, परंतु, किंतु, वा, की, तरी. परिणाम बोधक म्हणले की शब्द असतात म्हणून, सबब, यास्तव, यासाठी, याकरिता, तस्मात, अतएव, तेव्हा, की. संपले 4 प्रकार. पुन्हा गौणत्वाचे 4 प्रकार आहेत: स्वरूप बोधक, म्हणून, म्हणजे, की, जे.
दुसरा प्रकार आहे कारणबोधक, कारण, कारण की, का की. तिसरा प्रकार आहे उद्देशबोधक, म्हणून, सबब, यास्तव, यासाठी, याकरिता. आणि चौथा प्रकार आहे संकेतबोधक. संकेत म्हणजे अट असते, हे घडलं तर ते घडेल. जर, तर, जरी, तरी, म्हणजे, की, तरी एवढे शब्द असतात. आउट. आणि शेवटची 2 वाक्य अतिशय महत्वाची लक्षात ठेवा. पुन्हा पुन्हा सांगतोय मी. प्रधानत्व सूचक उभ्या नव्या अव्ययांनी जर 2 वाक्य जोडली असतील तर ती वाक्य ही संयुक्त वाक्य असतात. आणि गौणत्व सूचक उभ्या नव्या अव्ययांनी जर 2 वाक्य जोडली असतील तर ती मिश्र वाक्य असतात. आउट. तुमचं इथं संयुक्त वाक्यही संपलं, मिश्र वाक्यही संपलं आणि उभ्या नव्या अव्यय सुद्धा तुमचं क्लिअर झालं पाहिजे. लक्षात ठेवा. काही नाही, ट्रिक ब्रिक काही नाही. पाठ करणे ट्रिक आहे. आता माझं कसं काय पाठ झालं होतं ना, 3-3 वेळा वाचा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ट्रिक ही ट्रिक आहे, तुम्हाला या व्याख्यांचा अर्थ कळू द्या मित्रांनो. कुठला, स्वरूप मध्ये काय असतं. कारण बघा, कारण म्हणजेच काय, एका वाक्याचं कारण दुसरं वाक्य असेल ना, मग कारण सांगण्यासाठी कुठले शब्द असतात. कारण असतो, कारण की असतो, का की असतो. उद्देश म्हणजे काय, हेतू आहे ना. एका वाक्याचा उद्देश दुसरं वाक्य आहे. अर्थांश सुद्धा तुम्हाला कळतं. लक्षात ठेवा. संकेत म्हणजे काय सांगितलं तुम्हाला मी, अट सांगितली, अट, हे घडलं तर ते घडतं. स्वरूप म्हणजे काय, एखाद्या वाक्याचं, एखाद्या शब्दाचं स्पष्टीकरण असतं, खुलासा असतो. लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवा. म्हणजे हे जे प्रकार आहेत, या प्रकारांचा अर्थ लक्षात ठेवा, तुम्हाला ते लवकर येऊन जाईल. त्याचबरोबर इकडे बघा, समुच्चय म्हणजे काय, बेरीज असते, बेरीज एकत्र करणे असते. विकल्प म्हणजे काय, पर्याय आहे, पर्याय, हे किंवा ते. न्यूनत्व म्हणजे काय सांगितलं, उणीव आहे, दोष आहे. आणि वाक्याच्या अर्थावरून तुम्हाला कळलं पाहिजे. आणि परिणाम म्हणजे काय, परिणाम आहे ना, एका गोष्टीचा परिणाम दुसरी गोष्ट आहे. म्हणजे हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही हे जे प्रकार आहेत का पोरांनो, ह्याचे अर्थ समजून घ्या. आणि याचे अर्थ समजले तर तुम्हाला त्या अर्थाची वाक्याशी सांगड तुम्हाला लवकर घालता येते. आणि हे अर्थ लवकर कळलं तर तुम्हाला मग दुसरा पर्याय काय, अर्थ जर नाहीत कळले तर दुसरा पर्याय हे दिलेले सगळे शब्द पाठच करणे. चला बोलत चला, बोलत चला. आणि शेवटची शब्दाची जात आहे मित्रांनो, ती म्हणजे केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय. चला, इथेही काही महत्वाचे प्रकार आपल्याला पाहायचे केवल प्रयोगी अव्ययाचे. येस, ओके. चला, तुम्ही अभ्यास करा मित्र. बघा, येस, तुम्हाला समजणार. आता प्रयोग शिकायचा आपण पुढच्या लेक्चरला. प्रयोग अतिशय महत्वाचा शिकू, समास शिकू, महत्वाचा प्रयोग, समास. येस, तुम्ही घरी अभ्यास करा. मी तुम्हाला मागच्या लेक्चरला माझा नंबर दिला मित्रांनो. आउट ऑफच मार्क पडली पाहिजे. लक्षात ठेवा, आउट ऑफच. 25 पैकी 25 प्रश्न बरोबर आले तरच आपल्याला सरळ शेवटची पोस्ट मिळते आहे. मी नेहमी सांगतो, मराठी आउट ऑफ मार्क पडले पाहिजे. लक्षात ठेवा. आता हे पॅटर्न TCS कडे गेला, त्यामुळे मॅथ्स रिडिंग कसं विचारतील सांगू शकत नाही आपण. जर आता पूर्वी जर जेव्हा जिल्हा निवड मंडळ वगैरे परीक्षा घ्यायची, लक्षात ठेवा, तलाठीचे वगैरे, बुद्धिमत्ता सुद्धा विषय खूप इंटरेस्टिंग आहे, खूप हक्काचा आहे. आउट ऑफच मार्क पडले पाहिजे. मराठी आउट ऑफ, बुद्धिमत्ता आउट ऑफ, इंग्रजी 25 पैकी किमान म्हणतो, आउट ऑफ सुद्धा पडू शकतात पण किमान 20 तरी. आणि GS ला 20 मार्क आले पाहिजे. लक्षात ठेवा. बघा ना मग किती मार्क झाले, 20 आणि 20 40 आणि 50 90 मार्क, 90 प्रश्न तुमच्या बरोबर आले पाहिजे. लक्षात ठेवा, यायलाच पाहिजे. पण जर समजा TCS पॅटर्न मुळे जर मॅथ रिडिंग थोडं अवघड विचारलं तर 1 2 3 मार्क जाऊ द्या. लक्षात ठेवा. मराठी तर 25 पैकी 25 येतातच. पण खूप सोपं आहे. तुम्ही बघा मराठी प्रश्न येतात म्हणजे येतात. लक्षात ठेवा. आणि हे असलं जर तुम्हाला समजलं तर येणारच. आणि एकदम सोपे प्रश्न असतात. मी तुम्हाला खरं त्याच्यापेक्षा आणखी सोपं सांगायला पाहिजे. बघा तुम्ही प्रश्न बघा, लय सोपे प्रश्न आहेत मराठीला. आणि म्हणून आता मग अशी कमेंट आली की नोट्स देतो. लक्षात ठेवा. पण नोट्सची मी तुम्हाला कालच एक भीत सांगितली. त्या नोट्स ह्या कंबाईनच्या नोट्स आहेत, त्याच्यामध्ये खूप माहिती आहे. लक्षात ठेवा. तुम्ही म्हणसाल आम्हाला हे शिकवलंच नाही आहे. मी तुम्हाला का ते शिकवलं नाही, कारण तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न येत नाही. लक्षात ठेवा. जिथं तुम्हाला प्रश्न फ्रेम होतात तिथं तुम्हाला तेवढंच घटक मी तुम्हाला शिकवलेत. लक्षात ठेवा. मराठी खूप काही आहे पण आपल्याला एवढं विचारत नाही परीक्षेला सरळ सेवेच्या. तर तेवढं का म्हणून शिका. आपली बॅच ही सरळ सेवेच्या. लक्षात ठेवा. आपली बॅच राज्यसेवेची किंवा कंबाईनची नाही आहे, येतं लक्षात. पण त्या नोट्स ज्या आहेत त्या कंबाईनच्या दृष्टिकोनातून नोट्स आहेत. म्हणून मी तुम्हाला कालही सांगितलं की त्या नोट्स मधलं जेवढं कामाचं आहे तेवढंच घ्या, बाकीचं सोडून द्या. बाकीचं आपल्याला काही देणं घेणं नाही. लक्षात ठेवा. ओके. चला, केवल प्रयोगी अव्यय ही शब्दाची शेवटची जात आहे, ते आपण पाहूया. सोपं आहे, ओळखायचं कसं. काही महत्वाचे प्रकार त्याचे अव्यय पाहूया, म्हणजे आपण या ठिकाणी थांबूया. लक्षात ठेवा. केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय, तर आपल्या मनातील एखादी उत्कट भावना, बघा भावना असते केवल प्रयोगी, त्याला उद्गारवाचक अव्यय सुद्धा म्हणतात. केवल प्रयोगी अव्ययालाच उद्गारवाचक अव्यय सुद्धा म्हणतात. आपल्या मनातील एखादी उत्कट भावना उत्स्फूर्तपणे व्यक्त करणारा उद्गारवाचक अव्ययाला केवल प्रयोगी अव्यय म्हणतात. लक्षात ठेवा. बघा, आणि केवल प्रयोगी अव्यय
केवळ प्रयोगी अव्ययाचं वर्गीकरण त्यातील स्वरूपावरून करायचं नाही, तर त्यातील भावनेवरून करतात. कोणती भावना व्यक्त करतात. मग मला सांगा, कोणती भावना कसं व्यक्त करायची, याला काय बंधन आहे का? नाही ना. कोणती भावना कशी व्यक्त करू शकतो आपण, पण काहीतरी बंधन आहे, काहीतरी संकेत आहे, काहीतरी परंपरा आहे. मग केवळ प्रयोगी अव्यय बघा, जितक्या प्रकारच्या भावना तितक्या प्रकारची केवळ प्रयोगी अव्यय असतात. जितक्या प्रकारच्या भावना तितक्या प्रकारची केवळ प्रयोगी अव्यय आहेत. मग केवळ प्रयोगी अव्ययाचे प्रकार किती, असा प्रश्न विचारला जाऊ शकत नाही. का? कारण जेवढ्या भावना तेवढी अव्यय. पण प्रत्येक भावना, तुम्ही भावना कशी व्यक्त करता, ती प्रत्येक भावनेला लिखित स्वरूप देता येत नाही. म्हणून केवळ प्रयोगी अव्ययाचे काही महत्त्वाचे प्रकार आपल्याला शिकायचे. लक्षात ठेवा. फक्त मी शब्द सांगतो तुम्हाला केवळ प्रयोगी अव्ययाचे. ओके, तर लक्षात ठेवा, जितक्या प्रकारच्या भावना तितक्या प्रकारची केवळ प्रयोगी अव्यय असतात. केवळ प्रयोगी अव्ययाचं वर्गीकरण त्यातील भावनेवरून करायचं. लक्षात ठेवा. मग प्रमुख बघा, बाप रे झालं ना केवळ प्रयोगी अव्यय. केवढा मोठा साप, बाप रे केवढा मोठा साप. आता बापाचा आणि सापाचा काय संबंध आहे का? नाही ना. केवळ प्रयोगी अव्ययाला स्वतःचा काय अर्थ नसतो. लक्षात ठेवा. ते वापरायचे म्हणून वापरायचे. केवळ बघा, केवळ प्रयोगी, केवळ प्रयोग करायचा म्हणून करायचा. केवळ प्रयोगी अव्ययांना अर्थ नसतो. त्यांचा अर्थ हा भावनेवर आहे. लक्षात ठेवा. त्यातली भावना महत्वाची आहे, अर्थ महत्वाचा नाही. ओके, आणि मग प्रमुख भावना लक्षात घेता मित्रांनो, केवळ प्रयोगी अव्ययाचे काही प्रकार आहेत. लक्षात ठेवा. ते प्रकार मी तुम्हाला सांगतो. बघा, आधी शब्द वाक्य लिहितो. हर्षदर्शक. हर्षदर्शक म्हणजे आनंद झाल्यावर तुम्ही कसा व्यक्त करता पाहू आपण. दुसरा आहे शोकदर्शक. लक्षात ठेवा, शोकदर्शक. मग दुःख झालं तुम्हाला कसं व्यक्त करता ते सांगायचं आपल्याला. प्रश्न असतो परीक्षा मला. हर्षदर्शक, शोकदर्शक. तिसरा आहे, लक्षात ठेवा, बघा तिसरा आहे आश्चर्यदर्शक. मग तुम्ही आश्चर्य कसं व्यक्त करता ते सांगायचं आपल्याला. आश्चर्यदर्शक शब्द लक्षात ठेवा. चौथा प्रकार आहे मित्रांनो प्रशंसादर्शक. इथे का प्रशंसा करायला कोणाची? आम्ही दुसऱ्याची प्रशंसाच कधी करत नाही म्हणावं. प्रशंसादर्शक लक्षात ठेवा. सोपं आहे, काय अवघड नाही. पुढे बघा, प्रशंसादर्शक पाचवा प्रकार आहे. आधी मी सगळे प्रकार लिहितो, मग आपण शब्द लिहूया. संमतीदर्शक. संमती, संमतीदर्शक. सहावा प्रकार आहे, लक्षात ठेवा, विरोधदर्शक. आता विरोध आणि तिरस्कार कर, जरा नीट लक्ष द्या, कारण विरोध दाखवणारे शब्द आणि तिरस्कार दाखवणाऱ्या शब्दामध्ये जास्त फरक नाही आहे. सातवा आहे तिरस्कार दर्शक. तिरस्कार दर्शक. आठवा आहे, लक्षात ठेवा, संबोधन दर्शक. संबोधन म्हणजे हाक मारणे. संबोधन दर्शक. आणि नववा प्रकार आहे, लक्षात ठेवा, मौन दर्शक. बाजल एवढेच महत्वाचे प्रकार आहेत आपल्याला. आता हे केवळ प्रयोगी अव्ययाचे प्रकार शिकायचे म्हणजेच काय शिकायचं, तर कुठली भावना कोणत्या शब्दाने व्यक्त करायची. लक्षात ठेवा, हे आपल्याला शिकायचं आहे. ओके, चला. पहिला आहे हर्षदर्शक. मग हर्ष म्हणजे आनंद. मग जर आपल्याला आनंद झाला पोरांनो, तर आपण कसा व्यक्त करतो सांगा. शब्द काय असतील हर्षदर्शक. बघा, मी शब्द सांगतोय. हर्षदर्शक म्हणलं की वाह. काय म्हणता तुम्ही? वाह, वाह वाह म्हणता का नाही? वाह वाह, आहा, ओहो, वाह, काय गाणं आहे, आहा, काय सौंदर्य आहे, म्हणतो आपण. आनंद झाला. लक्षात ठेवा. आहा हे शब्द लक्षात ठेवायचे. ओहो, आहा. बघा, हे काय? हर्ष म्हणजे आनंद दाखवणारे शब्द आहेत. हे अव्यय आहेत. हे केवळ प्रयोगी अव्यय आहेत. लक्षात ठेवा. ओके, वाह, वाह वाह, आहा, ओहो, आहा, झालं हर्षदर्शक. मग तुम्हाला दुःख झालं, शोकदर्शक झालं, शोक. मग तुम्हाला जर दुःख झालं तर तुम्ही काय म्हणता? अरे रे, नापास झाला. लक्षात ठेवा. अरे रे, वाईट झालं. बघा, आता एखादा नापास झाल्यावर खरं तर दुःख व्हायला पाहिजे, पण आपला आनंद होतोय का? कारण कोणती भावना आपण कशी बी व्यक्त करतो. लक्षात ठेवा. अरे रे, अगाई. लक्षात ठेवा, अगाई, अयाई. हे शब्द आहेत. काय आहेत हे? शोक दाखवणारे, दुःख व्यक्त करणारे शब्द आहेत. लक्षात ठेवा. ओके, संपलं. तिसरं बघा, आश्चर्य. मग आश्चर्य झालं आपल्याला. बाप रे, अबब म्हणतो आपण, म्हणजे हे आश्चर्य दाखवणारे शब्द आहेत. बोला मग, आश्चर्य म्हणले काय असतंय? बाप रे, अबब म्हणतो आपण. अबब केवढं मोठं धरण, बाप रे केवढा मोठा साप म्हणतो आपण. लक्षात ठेवा. ओ म्हणतो आपण. अरे चा, असं झालं म्हणतो आपण. अरे चा. लक्षात ठेवा. चकचक सुद्धा म्हणतो. चकचक आश्चर्य व्यक्त करता म्हणतो. लक्षात ठेवा. बघा, हे शब्द फक्त लक्षात ठेवा. अरे रे, हो, बरोबर बरोबर. चला, प्रशंसा करायची. एखादी प्रशंसा, एखाद्याची स्तुती करायची. प्रशंसा म्हणजे काय? स्तुती कसं करता? मग
शाबास म्हणतो ना आपण, शाबास, छान, लक्षात ठेवा, भले, ठीक. बघा हे शब्द आहेत. भारी, भारी लक्षात ठेवा. वाहवा प्रशंसा आहे. वावा वेगळं आणि वाहवा वेगळा. वावा म्हणलं की हर्ष आहे आणि वाहवा म्हणलं की प्रशंसा. लक्षात ठेवा. चला वाहवा, भारी लिहिलं का रे? भारी लिहिलं. खासच, खासच. बघा हे काय दाखवणारे शब्द आहेत? प्रशंसा दाखवणारे शब्द. लक्षात ठेवा. चला संमती द्यायची आपल्याला. संमती, संमती आपण कशी देतो? हा, जी म्हणतो आपण. लक्षात ठेवा. संमती हा, जी, जी, जी हा म्हणतो आपण. जी हा, ठीक आहे म्हणतो आपण. ठीक. बघा संमती दाखवणारे शब्द आहे. ठीक, तथा, बरा आहे, बरा आहे म्हणतो आपण. बरा आहे. अजून भरपूर शब्द आहेत पण महत्वाचे शब्द सांगतोय. बरा आहे संमत दाखवणारे शब्द आहेत. ओके. विरोध दाखवणारे शब्द कोणते आहेत? विरोध. बघा चल की चहा प्यायला आपण म्हणतो छे छे, नाही चला छे. लक्षात ठेवा. छे, छट्ट. विरोध दाखवणारे शब्द आहेत. छट्ट. उहू आपण म्हणतो चल की चहा प्यायला. उहू. अरे चल. म्हणतो आपण. विरोध आहे. उहू विरोध आहे. बघा छे, छट, उहू, म्हणतो आपण. नाही जमत. छे छे, छे छे, छे छे. हॅट, हॅट चाल, विरोध असतो. हॅट म्हणतो आपण. बरोबर. आता तिरस्कार दाखवणं कुठले शब्द? बघा हत. नीट लक्षात परानो. इथं छत आहे तर इथं हत आहे. लक्षात ठेवा. विरोध, सॉरी तिरस्कार. छत. बघा किती फरक आहे. इथं छत आहे आणि इथं छत आहे. लक्षात ठेवा. एवढा बारकाईने फरक बदल असतो. विरोध आणि तिरस्कारचे शब्द जरा नीट बघा, कारण फार किंचित बदल आहे. लक्षात ठेवा. बरोबर. हात, छत, शी, शी म्हणतो आपण. शी. तिरस्कार असला की दिक, थू, थू म्हणतो. लक्षात ठेवा. थू, हुड, हुस असले शब्द असतात तिरस्कार दाखवणारे शब्द. लक्षात ठेवा. ओके. संबोधन पुढचा प्रकार. संबोधन म्हणजे काय रे? हाक मारणे. एखाद्याला हाक मारता आपण कशी म्हणता? अरे म्हणतो आपण. ए, बा, अग म्हणतो आपण. अग, हो, अहो म्हणतो का? अहो जरा ऐकलत का? अग जरा इकडे आपण हाक मारतो. लक्षात ठेवा. बाजूला एवढे शब्द. आणि शेवट आहे. लक्षात ठेवा. मौन दर्शक. मौन. गप. मौन म्हणजे काय? शांत. मग कसे शब्द असतात? गप, चूप, चीप. लक्षात ठेवा. गुपचित, चिडीचूप. बस झाले एवढे शब्द. संपला. संपला. केवळ प्रयोग यावे. लक्षात ठेवा. केवळ प्रयोग यावे म्हणजे काय? आपल्या मनातील एखादी भावना, आपल्या मनातील एखादी उत्कट भावना उत्स्फूर्तपणे व्यक्त करणारा उद्गारवाच्य काव्य म्हणजे केवळ प्रयोग यावे. केवळ प्रयोग याव्यानंतर नेहमी उद्गार चिन्ह येतं. लक्षात ठेवा. बरोबर. बाप रे म्हणतो आपण. वाह काय निसर्ग आहे. वाह काय सौंदर्य आहे निसर्गाचं. बरोबर. म्हणतो आपण. शाबास तुमच्या संघानं सामना जिंकला. प्रशंसा आहे. बरोबर. हे शब्द लक्षात ठेवा. मग आपल्याला हे लक्षात ठेवा. मग प्रमुख भावना लक्षात घेता शब्दयोगी अव्ययाचे प्रकार सांगतो पुन्हा एकदा. सॉरी, केवळ प्रयोगी अव्ययाचे प्रकार सांगतो. हर्षदर्शक असतो, शोकदर्शक असतो, आश्चर्य. हे शब्द लक्षात ठेवा सगळे. आणि जर विचारले प्रश्न तुम्हाला जर याच्यावरती आश्चर्यदर्शक कोणतं आहे असलं विचारणार नाही शक्यतो, नाही तुम्ही, पण तरी तुम्हाला सांगितले. फक्त फार फार तुम्हाला केवळ प्रयोगी शब्दाची जात, केवळ प्रयोगी अव्यय या दृष्टीने प्रश्न येईल. पण तरी जर तुम्हाला विचारलं, हर्षदर्शक विचारलं त्याच्या बाहेर शब्द येणार नाही. हर्षदर्शक, शोकदर्शक, आश्चर्यदर्शक, प्रशंसादर्शक. लक्षात ठेवा. संमतीदर्शक, विरोधदर्शक, तिरस्कारदर्शक, संबोधनदर्शक आणि मौनदर्शक. मी पुन्हा सांगतोय, विरोध आणि तिरस्कारचे शब्द जरा थोडे नीट बारकाईने बघा. फार किंचित बदल आहे याच्यामध्ये. लक्षात ठेवा. ओके. तर एवढं आपला केवळ प्रयोगी अव्ययामध्ये महत्वाचं आहे. लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे आपल्या इथं लक्षात ठेवा समस्त शब्दाच्या जाती या ठिकाणी संपले. लक्षात ठेवा. समस्त शब्दाच्या जाती. ओके. बरंच बघा, लिंग पाहिले, वचन, सामान्य रूप, विभक्ती, खूप छोटे छोटे घटक आपण याच्यामध्ये पाहिले. लक्षात ठेवा. आता महत्वाचं राहिले काय हे तुम्हाला सांगतो. भविष्यामध्ये पुढच्या आपल्या 3-4 लेक्चरमध्ये पुढे शिकायचे काय? एक तर शिकायचा प्रयोग, समास, वाक्याचं महत्वाचं प्रकार शिकायचे. लक्षात ठेवा. हे 2 झालेत. अजून काही प्रकार आपण शिकणार आहोत. लक्षात ठेवा. बरोबर. बघा, वाक्य रूपांतर कसं करायचं ते आपण शिकणार आहोत. महत्वाचं. वाक्य संकलन कसं करायचं ते थोडक्यात आपण शिकूया. वाक्य पृथक्करणामध्ये 4 महत्वाच्या गोष्टी शिकूया. विचार जाऊ शकतो. लक्षात ठेवा. म्हणजे जवळपास लक्षात ठेवा, जरी बॅच फास्ट ट्रॅक असले लक्षात ठेवा तरी मी जवळपास सगळा सिलेबस तुमचा परीक्षेच्या दृष्टिकोनातून कव्हर करू आपण. ओके. शेवटचा एक मुद्दा, तुम्हाला बऱ्याच जणांचं म्हणणं आलं की सर आम्हाला ते
शब्दयोगी अव्यय आम्हाला कळलं नाही किंवा लेक्चर थोडं बफर झालं होतं. 2 मिनिटं सांगतो शब्दयोगी अव्यय काय लक्षात ठेवा. 2च मिनिटं. शब्दयोगी अव्यय बघा, शब्दयोगी अव्यय ही एक शब्दाची जात आहे लक्षात ठेवा. बरोबर. शब्दयोगी अव्यय पहिली गोष्ट आहे कोण आहे? अव्यय. अव्यय अवैकार्य म्हणजे यांच्यामध्ये लिंग वचनानुसार बदल होत नाही. दुसरी गोष्ट आहे 2 शब्दात लक्षात ठेवायचं. एक आहे शब्द आणि दुसरा आहे योग. योग म्हणजे काय माहिती का? जोडणे असतं. जोडणे. योगी योग. मग शब्दयोगी अव्यय कशाला म्हणायचं? जे शब्द सामान्यतः नामांना किंवा नामांचं कार्य करणाऱ्या शब्दांना जोडून येतात. बघा, जे शब्द सामान्यतः नामांना किंवा नामांचं कार्य करणाऱ्या शब्दांना जोडून येतात आणि वाक्यातील शब्दांचा परस्पर संबंध दाखवतात, त्यांना शब्दयोगी अव्यय म्हणायचं. दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची, शब्दयोगी अव्यय नेहमी शब्दाला जोडूनच येतो. लक्षात ठेवा. बघा, मी एक वाक्य लिहितोय. त्याने किंवा त्याच्या, बघा, त्याच्या घरावर कौले आहेत असं वाक्य म्हणतो मी. त्याच्या घरावर कौले आहेत. आणि दुसरं वाक्य बघा, त्याच्या घराच्या वर कौले आहेत. बघा काय फरक आहे वाक्यामध्ये, नीट लक्ष द्या. कौले आहेत. आता नीट लक्ष द्या इकडं. हिथंही वर आलंय आणि हिथंही वर आहे लक्षात ठेवा. पण पहिल्या वाक्यातलं वर जे आले पोरांनो, ते काय झाले? शब्दाला जोडून आले. लक्षात ठेवा. ते काय झाले? शब्दाला जोडून आले. लक्षात ठेवा. तर दुसऱ्या वाक्यातलं वर हे शब्दाला जोडून आलं नाही. लक्षात ठेवा. आणि जेव्हा एखादा अव्यय शब्दाला जोडून येतो तेव्हा तो शब्दयोगी अव्यय असतो. लक्षात ठेवा. का? तर शब्दयोगी अव्यय वाक्यात नेहमी शब्दाला जोडूनच येतो आणि क्रियाविशेषण अव्यय शब्दाला जोडून कधी येत नाही. म्हणून खालच्या वाक्यातले हे क्रियाविशेषण अव्यय आहे आणि वरच्या वाक्यात काय झालं? शब्दयोगी अव्यय. दुसरी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, शब्दयोगी अव्यय स्वतंत्र असे शब्द नाही आहेत. बघा, जसे आपण उभ्यान्वयी अव्यय पाहिलं, आणि व हे उभ्यान्वयी अव्यय आहेत. वर, समोर, खाली, मागे, पुढे, आत, बाहेर हे क्रियाविशेषण अव्यय पाहिलेत. तसे शब्दयोगी अव्ययाचे स्वतंत्र शब्द नाही आहेत. तर शब्दयोगी अव्ययाचे शब्द हे बरेचसे क्रियाविशेषण अव्ययाचे शब्द आहेत. मग तुम्ही म्हणसाल सर फरक कसा ओळखायचा आम्ही, क्रियाविशेषण अव्यय का शब्दयोगी अव्यय? तर फरक एकाच वाक्यात सांगतो. शब्दयोगी अव्यय म्हटलं तर ते नेहमी शब्दाला जोडूनच येतं आणि क्रियाविशेषण अव्यय म्हटलं तर ते शब्दाला जोडून कधी येत नाही. लक्षात ठेवा. संपला फरक. घरासमोर म्हटलं शब्दयोगी अव्यय आहे. घराच्या समोर म्हटलं केवळ क्रियाविशेषण अव्यय. लक्षात ठेवा. शाळेसमोर शब्दाला जोडून आलं. अंगणा पुढे शब्दाला जोडून आलं. लक्षात ठेवा. वेलीवर शब्दाला जोडून आलं. शब्दाला जोडून आलं की शब्दयोगी अव्यय आणि शब्दाला न जोडता आलं क्रियाविशेषण अव्यय. लक्षात ठेवा. का? तर शब्दयोगी अव्ययाचे स्वतंत्र शब्द नाही आहेत. ते क्रियाविशेषण अव्ययाचे शब्द आहे भरपूर. लक्षात ठेवा. पण ते कसे येतात? शब्दाला जोडून येतात आणि ते शब्दाला जोडून येतात म्हणून त्यांना काय म्हणायचं? शब्दयोगी अव्यय म्हणायचं. लक्षात ठेवा. एवढं लक्षात ठेवा. ओके, थोडक्यात कळलं तुम्हाला शब्दयोगी अव्यय. चला, तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्या सगळ्या शब्दांच्या जाती या ठिकाणी संपलेल्या आहेत. लक्षात ठेवा. मग पुढच्या लेक्चरला आपण महत्वाचा प्रयोग शिकूया, समास शिकूया. हे मग सांगितलं काय काय शिकायचं आपल्या आणखी. बरोबर.